अहिल्यानगरच्या नेवासा फाटा या ठिकाणी फर्निचर दुकानाला आग लागलेली आहे। आगीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मयूर रासनेंच्या फर्निचर दुकानाला आग लागली आहे। फर्निचर दुकानाच्या वरच्या मजल्यावर कुटुंबीय राहत होते। नेवासा फाटा या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। फर्निचर दुकानाला आग लागल्याची घटना। आगीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। आगीचं कारण मात्र या ठिकाणी अद्यापही अस्पष्ट आहे। फर्निचरचं दुकान असल्या कारणानं आग अधिकच भडकत गेली। अधिक माहिती घेऊन आपले प्रतिनिधी गोविंद सावंके यांच्याकडून। गोविंद, नेमकं काय घडलं होतं? नक्कीच हा जो प्रकार आहे हा धक्कादायक घटना म्हणावं लागेल। कारण मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही जी आग जी आहे ती लागली आहे। रासने कुटुंब जे आहे ते वरती जे आहे म्हणजेच खाली फर्निचरचं दुकान आणि वरती जे आहे ते कुटुंबासह राहत होते। मयूर रासने यांचं कुटुंब। मात्र अचानक मध्यरात्री जी आहे ती आग लागली आणि आगीने जे रौद्र रूप जे आहे ते धारण करून संपूर्ण फर्निचर दुकान जे आहे ते आगीमध्ये जळून खाक झालं। आणि जी आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात असल्याने जे कुटुंबातील जे काही सदस्य आहेत त्यांना कुठेही बाहेर पडायला मार्ग नव्हता। त्यामुळे मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये मयूर रासने, पायल रासने आणि अंश मयूर, चैतन्य मयूर असे पती पत्नीसह 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आणि ही जी घटना जी आहे अत्यंत दुर्दैवी असल्याचं जे आहे ते आपल्याला समोर पाहायला मिळतं। अगदी गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।